ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. श्रीकृष्णांचं निवेदन. विश्वरूपच श्रेष्ठ आहे. ओवे आहेत 673 ते 681 आणि गीतेचा श्लोक आहे 52. कृष्णरूप पाहून अर्जुन प्रसन्न झालेला पाहून श्रीकृष्ण त्याला पुन्हा विश्वरूपाचं श्रेष्ठत्व वर्णन करून सांगत आहेत. श्लोक 52. श्री भगवान उवाच सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकांक्षिणः. श्रीकृष्ण म्हणाले, महत्प्रयासानेही दिसण्याला कठीण असे जे माझे रूप ते तू पाहिलेस, त्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी देव देखील उत्सुक आहेत. यया पार्थाची या बोलासवे हे काय म्हणितले देवे, तुवा प्रेम ठेवून यावे विश्वरूपी की. या अर्जुनाच्या भाषणाबरोबर भगवंत म्हणाले, हे काय रे, तू विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम ठेवून मग सगुणाकडे ये. मग इये श्रीमूर्ती भेटावे सडिया आयती, हे शिकवण सुभद्रापती विसरला सीमा. मग या सगुण मूर्तीला विश्वरूपावर दृढ प्रेम ठेवून नुसत्या देह सामुग्रीने भेटावे. हे सुभद्रापती अर्जुना, ही जी तुला आम्ही मागे शिकवण दिली होती ती तू विसरलास. अगा आंधळिया अर्जुना, हाता आलिया मेरू ही होय साना, ऐसा आथी मना चुकीचा भाऊ. अरे अविचारी अर्जुना, एवढा मोठा मेरू पर्वत म्हणजे सोन्याचा पर्वत, पण तो एकदा का प्राप्त झाला म्हणजे त्याचे काही महत्व वाटत नाही, अशी जी मनाची समजूत असते ती चुकीची आहे. तरी विश्वात्मक रूपडे जे दाविले आम्ही तुझ पुढे, ते शंभूही परी न जोडे तपे करीत. तरी आम्ही तुझ्या पुढे जे विश्वरूप दाखवले ते शंकराला सुद्धा अनेक तपे केली तरी प्राप्त होत नाही. आणि अष्टांगादी संकटी योगी क्षणताती किरीटी, परी अवसरू नाही भेटी जयाची. अर्जुना, योगी हे अष्टांग योगासारखे संकटे आचरण करून शिणतात, परंतु ज्या विश्वरूपाच्या भेटीचा म्हणजे दर्शनाचा प्रसंग त्यांना येत नाही, ते विश्वरूप एखादे वेळ कैसेनी देखो अळुमाळ, ऐसे स्मरता काळ जातसे देवा. ते विश्वरूप एखाद्या वेळी थोडेसे तरी आम्ही केव्हा पाहू असे चिंतन करताना देवांचा काळ जातो. आशेची या अंजुळी ठेवूनी हृदयाची या निडळी, चातक निराळी लागले जैसे. आशारूप ओंजळ हृदयरूप कपाळावर ठेवून चातक पक्षी जसे आकाशाकडे पाहतात, तैसे उत्कंठा निर्भर होऊन या सुरवर, घोकीत आठही पहार भेटी जयाची. याप्रमाणे देव व मनुष्य हे विश्वरूप दर्शनाच्या उत्कंठेने आतुर होऊन 8ही प्रहर म्हणजे रात्रंदिवस विश्वरूपाची भेट होईल काय म्हणून घोकीत बसतात. परी विश्वरूपा सारिखे स्वप्नही कोणी न देखे, ते प्रत्यक्ष तुवा सुखे देखिले. परंतु विश्वरूपासारखी गोष्ट कोणी स्वप्नात सुद्धा पाहिली नाही, असे हे विश्वरूप ते हे तू आज प्रत्यक्ष सुखाने पाहिलेस. या अध्यायातील शेवटचे 5 श्लोक हे श्रीकृष्णांच्या मुखात आहेत. त्यातील पहिल्या 2 श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूपाचं महात्म्य पुन्हा समजावून सांगितलेलं आहे. ते पूर्वीही भगवंतांनी 47 आणि 48 या 2 श्लोकात सांगितलंच होतं. भगवंत म्हणतात की माझे हे रूप महत्प्रयासाने देखील दिसण्यास अशक्य आहे, पण ते तू रूप पाहिलेस. वास्तविक ते रूप पाहण्यास देव सुद्धा उत्सुक असतात, म्हणजे ते रूप देवानीही पाहिलेले नाही. ज्ञानदेवानी या श्लोकावर 9 ओव्यांची टीका लिहून अर्थविस्तार केलेला आहे. त्यातील पहिल्या 2 ओव्यात त्यांनी या 2 रूपांविषयी कशी दृष्टी असावी त्याची शिकवण दिलेली आहे. भगवंत सांगतात की तू विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम ठेवून कृष्ण मूर्तीकडे ये. भगवंतांच्या सांगण्याचा आशय असा आहे की सगुणावर प्रेम करत असताना मूळ स्वरूप निर्गुण आहे हे ध्यानात ठेवायला हवं. भगवंतांचे निर्गुण स्वरूपच श्रेष्ठ आहे हे त्यांनी 47 आणि 48 या 2 श्लोकातही स्पष्ट केलं होतं.
तरी सुद्धा अर्जुन कृष्णरूप पाहून आपण मानुष्य रूप पाहून सुखावलो असं म्हणत आहे. हे जे अर्जुनाने उद्गार काढले ते ऐकून ज्ञानदेवांचे भगवंत त्याला विचारित आहेत की ते शिकवण सुभद्रापती विसरला सीमा, पूर्वी सांगितलेले तू विसरलास की काय? भगवंत अर्जुनाला म्हणतात की मेरू पर्वत प्राप्त होऊन सुद्धा त्याबद्दल तुला विशेष आदर वाटत नाही, ही विपरीत गोष्ट आहे. वास्तविक अर्जुनाला जे विश्वरूप पाहायला मिळालं ते किती दुर्लभ गोष्ट होती. शंकर सुद्धा ते विश्वरूप पाहू शकत नाही. मग योग यागाधिकांनी ते पहावयास मिळणे हे दुरापास्तच आहे. ते पहावयास कसं मिळेल या विवंचनेत देवांचेही आयुष्य संपून जातं. हे देव चातकासारखे विश्वरूप दिसावं म्हणून वाट पाहत असतात. चातक फक्त मेघातून पडणारं पाणीच पित असतं. त्यामुळे त्याला तहान लागली तर मेघाकडेच पाहावं लागतं. मेघ बरसला तरच त्याला पाणी मिळणार. तसेच देव चातकासारखे विश्वरूप पाहायला मिळेल म्हणून आशा लावून बसलेले असतात. 8ही प्रहर ते त्या विश्वरूपाचं चिंतन करत असतात. पण ते विश्वरूप आज तागायत देवांना पाहायला मिळालेले नाही. कारण कृष्णरूपी मेघ त्यांच्यावर बरसलाच नाही. त्यांनी कृपा केली ती एकटे अर्जुनावर. आणि असं असून सुद्धा अर्जुनाला त्या विश्वरूपाचं महत्व कळत नव्हतं. म्हणून ते त्याला आंधळी या अर्जुना असं संबोधन वापरत आहेत. अर्जुनाचं हे वागणं अविवेकाचं आहे असे ज्ञानदेवानी यातून सुचवलं आहे. आता पुढे हे रूप कोणत्या साधनांना अप्राप्य आहे ते भगवंत सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.